नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो. तर 5 ऑक्टोबरला पी-एम किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता सर्व जे देशभरातील लाभार्थी आहेत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर याच पार्श्वभूमीवरती तुमची ई-के-वाय-सी जी झालेली आहे की नाही, तर हे देखील चेक करता येणार आहे. आणि जर तुमची ई-के-वाय-सी नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ही ई-के-वाय-सी करायची आहे. तर तुम्ही आता ही ई-के-वाय-सी घरबसल्या देखील करू शकता. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी सर्वप्रथम पी-एम किसान या पोर्टलवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर येथे ई-के-वाय-सी असा ऑप्शन आल्याचं पाहायला मिळेल आणि तुमची ई-के-वाय-सी झाली आहे की नाही हे सर्वप्रथम तुम्हाला चेक करायचं आहे. तर यासाठी तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. आधार नंबर टाईप करून येथे सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे. सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमची जर ई-के-वाय-सी अगोदर झालेली असेल तर ई-के-वाय-सी ऑलरेडी डन अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे. तुम्हाला येणारा हप्ता कन्फर्म मिळणार आहे. त्यानंतर ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे. जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल तर तुम्हाला इथे पुन्हा इथे आधार नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुम्हाला इथे सर्च टॅबवरती क्लिक केल्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करण्यासाठीचा आयकॉन ओपन होईल. येथे तुम्हाला तुमचा आधार संलग्न असणारा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर गेट मोबाईल ओ-टी-पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती ओ-टी-पी पाठवला जाईल. त्यानंतर आलेला ओ-टी-पी तुम्हाला न चुकता टाईप करायचा आहे. तर यानंतर पाहू शकता की सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा आधार ओ-टी-पी च्या माध्यमातून ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी झालेली नसेल तर तुम्ही घरबसल्या ही ई-के-वाय-सी करू शकता. तर लक्षात घ्या, ई-के-वाय-सी शिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.